मंडळी, गेल्या महिन्याभरापासून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू असलेल्या हाय व्होल्टेज ड्रामाचा अखेर भाजपच्या विजयानं थरारक शेवट झालाय. विशेष म्हणजे आवश्यक संख्याबळ नसतानाही भाजपनं अचूक रणनीती आखत खेळी केली आणि जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळामुळे माहितीतच वादाची ठिणगी पडताना दिसतेय. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला. इतकंच नाही तर शिंदे गटाच्या 2 सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं त्याचा थेट परिणाम मतदान प्रक्रियेवर झाला. या संपूर्ण घटनेमुळे शिवसेना शिंदे गटामध्ये संतापाची लाट उसळली. म्हणूनच भाजपने नेमकी कोणती रणनीती वापरली, संख्याबळ नसतानाही सत्ता कशी मिळवली आणि या सगळ्या घडामोडींमुळे भाजप शिवसेना यांच्यात वाद का पेटलाय, याच प्रश्नांची सविस्तर उत्तर माहिती देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. कारण सत्ता असलेले तिन्ही मित्र पक्ष इथं सत्ता स्थापनेच्या स्पर्धेत उभे होते. एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, तर दुसरीकडे भाजप या जिल्हा परिषदेवर आपला दावा करत होते. त्यामुळे भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा जोरदार प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होता. यासोबतच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा देखील कथित प्लॅनही आखण्यात आला होता. त्यामुळे ही निवडणूक जास्तच आक्रमक बनली होती. तरी देखील सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे बहुमताचे संख्याबळ असतानाही भाजपने शेवटच्या क्षणी बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली. पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना या निकालानं मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत भाजपने 32 सदस्यांचं संख्याबळ दाखवत अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड केली. तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी अखेरपर्यंत प्रयत्न करूनही केवळ 31 सदस्य एकत्र करू शकले. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश आलं आणि सत्ता हातातून निसटली. विशेष म्हणजे राज्यभर दिसलेला भाजपचा करिश्मा आता साताऱ्यातही पाहायला मिळाला आणि अवघ्या एका मतानं राष्ट्रवादी शिवसेना युतीला पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत भाजपाचे मूळ संख्याबळ कमी असतानाही सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी अचूक राजकीय रणनीती राबवत अतिरिक्त पाठिंबा मिळवला. परिणामी भाजपच्या हाती सत्ता आली, पण या उलट विरोधी आघाडीला अपेक्षित संख्याबळ मिळू शकलं नाही आणि सत्ता समीकरण पूर्णपणे बदललं. पण भाजपनं मात्र या विजयाच्या जोरावर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी आणि राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड केली. या निकालामुळे साताऱ्यासारख्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजपने आपली पकड मजबूत केल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान या निवडणुकीत प्रचंड राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. सदस्यांची फोडाफोडी, पळवापळवी, दावे प्रतिदावे यामुळे वातावरण तापलं होतं. परिणामी आपल्या उमेदवारांना सुरक्षित ठेवण्यासाठी नेत्यांनी स्वतः पुढाकार घेतला. यासोबतच सातारा जिल्हा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा परिषद परिसर छावणीसारखा दिसत होता. दरम्यान काही सदस्यांवर कारवाईचा दबाव टाकून त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर शंभूराजे देसाई यांनी काही सदस्यांना स्वतःच्या ताफ्यातून सभागृहात आणलं, तर मकरंद पाटील यांनी अशीच भूमिका बजावली. या गोंधळात झालेल्या झटापटीत देसाई यांच्या हाताला दुखापत झाल्याचंही समोर आलं. परिणामी शेवटपर्यंत या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामाच पाहायला मिळाला. मंडळी, संख्याबळाचा विचार केला तर एकूण 65 सदस्यांपैकी बहुमतासाठी 33 सदस्यांची गरज होती. राष्ट्रवादीकडे 20, शिवसेनेकडे 15, काँग्रेसकडे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1, भाजपकडे 27 आणि 1 अपक्ष सदस्य होता. मात्र शेवटच्या क्षणी काही सदस्य भाजपच्या गळाला लागल्यानं त्यांची संख्या निर्णायक ठरली. या निवडणुकीत भाजपने आक्रमक रणनीती अवलंबत प्रत्यक्ष मतदानावेळी 33 मतं मिळवली आणि एका मताच्या फरकानं संपूर्ण सत्ता समीकरण बदलून टाकलं. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपने सत्तेसाठी आपल्याच मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसलाय, अशी भावना स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. साताऱ्यातील या हाय व्होल्टेज राड्यामुळे माहितीमधील दरी आता अधिक रुंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जय श्रीराम आणि भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणा दिल्या. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलाल उधळत प्रिया शिंदे आणि राजू भोसले यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. दुसरीकडे विजयाची खात्री असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना गोटात मात्र शांतता आणि निराशेचं वातावरण पाहायला मिळालं. शेवटी मंडळी, साताऱ्यात झालेलं हे सगळं राजकारण केवळ एक निवडणूक नव्हती, तर सत्ता मिळवण्यासाठी राबवलेल्या डावपेचांचं एक जिवंत उदाहरण ठरलं. संख्याबळ कमी असतानाही भाजपनं अचूक रणनीती, योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि काही सदस्यांचा मिळवलेला पाठिंबा याच्या जोरावर अवघ्या एका मतानं सत्ता हस्तगत केली. पण या विजयामागे निर्माण झालेल्या वादही तितकाच महत्वाचा आहे. कारण या सगळ्या घडामोडींमुळे
माहितीमधील मतभेद आता उघडपणे समोर येताना दिसत आहेत. मित्रपक्षांमध्येच अविश्वास वाढल्याची चिन्ह दिसत असून याचा परिणाम भविष्यातील राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात साताऱ्याचं राजकारण आणखी तापणार का, माहितीतील हा तणाव अधिक वाढणार का आणि भाजप आपली पकड कायम ठेवणार का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. बाकी साताऱ्याच्या या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि साताऱ्यात सत्तेचा खरा हकदार भाजप होता की शिवसेना की राष्ट्रवादी याची आघाडी, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष बरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.